ठीक आहे. हो हो मागं सर का अरे बूम कशाला थांब ना थांबा ना सगळं असलं शेतीला काय होते सगळी पांढरी पडायला लागलेली सुद्धा मजूर मिळत नाही तुम्ही काय नियोजन करताय त्याच्यावरच आपली मीटिंग लावली होती अटल भोजल दत्त शिरोळला तुम्ही पाठवलं तर ते सगळं आपण पाहून घेऊन त्या पद्धतीने आता कारखान्याच्या माध्यमातून प्रस्ताव सगळं चालू आहे. तिथं फार फरक पडला की तुम्ही सांगितल्यानंतर सगळं जाऊन आलतो आम्ही, पुन्हा टीम पाठवली होती, पुन्हा आपले सगळे पोल्युशन बोर्डाचे अधिकारी आले होते माळेगावला. आता प्रोसेस चालू आहे, साधारण 2300 एकरावरती आता ती प्रोजेक्ट राबवायचं चाललंय. साहेब परवा काय झालं, सुप्रियाताईंनी गोखली इन्स्टिट्यूटची माणसं पाठवली होती पाणी बघायला. सचिन सर पुढे जा पुढं. आता काय केलं सांग, सरफेस खालून ग्राउंड वर पाईप टाकून केलंय तिथं ह्याला आहे सारेपाटलाच्या कारखान्यावर आहे, तसं केलंय. तसे त्याला कारखान्यात सबसिडी दिली पाहिजे. कारखान्याचं म्हणणं आम्ही काय सोडत नाही वेस्टेज मटेरियल आमचा, परंतु कारखान्याचं झालं काय जे वेस्टेज पाणी त्यांचं येतं, हे जे जे आपण नावं घेतली आता नेरा पॉलिकेम पासून फार आपल्या माळेगाव कारखाना सोमेश्वर याचं जे वेस्टेज मटेरियल आहे किंवा हे आता ऐकून घ्या ना मटणाचे जे चाललेलं आहे कटलखाना, तर त्याचं डायरेक्ट पाणी तिथल्या तिथं त्यांनी बॉयलर सिस्टीम अशा पद्धतीचा प्रोजेक्ट आणि बंधनकारक काहीतरी डिपार्टमेंटली कायदेशीर कारवाई अशा पद्धतीने ते होऊ शकत. अन्यथा त्याला प्रत्येकाला बंधन कारण नाही एटीपीचे प्लांट वगैरे लावले. हे बरेच वर्ष अशाच पद्धतीने चाललेलं आहे. येते साहेब तुम्ही आता लक्ष देता, दादांनी बी फार मोठ्या प्रमाणात लक्ष घातलं होतं, परंतु उद्या बघू करू याच्यातच राहिलेलं आहे. त्यांनी आता माळेगावरून सोमेश्वरला कंपल्सरी दादांनी ते सगळे प्लांट लावून ते सगळ्या गोष्टी करायला सांगितल्या आणि प्लांट केलेले आहेत. मी सांगतो, कारखान्यांनी सगळ्या ईटीपी लावलेले आहेत. एसटीपी बी आता आपण माळेगावने गेल्या वर्षी लावलंय, परत आता माळेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून ह्या वर्षी आपण परत 2 एसटीपीचं नियोजन आहे. आणि होतंय काय, कारखान्याचा सीझन ज्यावेळी चालू असतोय त्यावेळी काही सडन केसमध्ये एंटरमेंट होती साखरेची, कुठं वॉशिंगमध्ये असेल, कुठं पंपातून असेल, कुठं बारीक सारीक येते. मग सगळेच आपला माळेगावचाच असा विषय नाही, आपण ज्या 99% आपण प्रयत्न करतोय की अजिबात साखर जाणार नाही, आणि तशी प्रोव्हिजन पण आम्ही केलेली ह्या वर्षी सगळे. पण तरी काही सडन केसमध्ये आपल्या ह्याच्याबरोबर डेअरीचं देखील डेअरीचं इफ्लुएंट पण येते. आणि आपण आता ह्या वर्षी ZLD करण्याच्या दृष्टीने ह्याचा प्लांटचं आपलं कामाचं नियोजन आहे ना आता सीबीजीचं 15 TPD हा सीबीजीचं नियोजन आहे या वर्षी ठेवलेलंच आहे. आणि काय होतंय, डेअरीचं इफ्लुएंट पण साहेब त्याच्यामध्ये लोड जो आहे ना तो प्रचंड मोठा लोड असतोय. प्लस आपला इकडं दादांनी लक्ष घालून कत्तलखान्याचा विषय आहे. 97 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तयार केला. आता सगळं प्रोसेस टेंडर वगैरे सगळं प्रोसेसला आलं. हो चाललंय आता माळेगाव. तरी त्याच्यात काय साहेब बरं का, प्रत्येक गावागावातून जे बाहेर पडणार पाणी आहे ना त्यालाही सगळ्यांनी ट्रीटमेंट करून नदीत सोडणे हा एक विषय महत्त्वाचा आहे. एकदम बरोबर, प्रत्येक गावातलं म्हणजे वरपासून खालीपर्यंत. सरकारने अभ्यास केला या सगळं नदीचा. हा आपण साधारणतः निरेपासून सरकारने तसं नाही. पुणे शहराच्या 200 गावं, त्याचं प्रत्येक गाव नदीत घालतात. सगळे महिला खालीपर्यंत येते, वरपासून खालीपर्यंत सगळे भीमा नदीला तेच येते, वरून खाली मुळा मोठ्याचं पाणी. मग त्याच्यावर एक तर बंधनकारक तुम्हीच ऐका ना, गव्हर्नमेंटच्या तर्फेच उपाययोजना केल्या पाहिजेत. एखादा उत्पन्न करायसाठी कत्तलखाना आहे, एखादी डेअरी उत्पन्नासाठी त्याचं, परंतु त्याचं वेस्टेज मटेरियल त्याने आमच्या नदीत जाऊन बाकी शेतकऱ्यांचं नुकसान करायला. आमची सगळ्या शेती पार नापीक झाली एकदम, आणि ते पाणी अत्यंत प्रदूषित आहे. सगळा लोड जो आहे ना त्याच्यामधले स्लॉटर हाऊसचा बेकार आहे, बेकार सगळीकडे ती परिस्थिती आहे. म्हणून
गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऐकून घ्या, योग्य उपाय बंधन जे काय उत्पन्नाचं साधन कोणी करू नका. पोल्युशन कसं साहेब काय करा, मेंबर सेक्रेटरी रिजनल ऑफिसर पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्याचं एक पुण्याला आहेत आरो आणि मेंबर सेक्रेटरी ह्यांची एक कंबाईन मिटिंग लावा आणि त्यांना सूचना द्या किंवा प्रत्येक उद्योग इंडस्ट्री आणि काय तुमचं त्यांचा सर्वे घ्या नाही सीबीसीबी मार्फत बी त्यांना थोडंसं हे करायला हवं, त्याशिवाय होणार नाही ते. विषय चेक करतात. म्हणजे आता तुम्ही आला त्याच्या, परंतु अधिकारी येतात बघतात, पण त्याच्या उपाययोजना काही परत नाही. सीबीसी असू द्या, केंद्रातली टीम असू द्या, सगळे येऊन गेले, पण अद्याप त्यांनी जे बंधनकारक जे उपाय करायला पाहिजेत ह्याच्या दुरुस्तीचे ते अद्याप काय झाले. त्याच्यावरती तुम्ही काही ना काही गोष्टी अत्यंत सरकारबरोबर तुमचा शब्दाला मान आहे त्या गोष्टी करून पुण्यापासून तुम्ही जसं म्हणला शहराची लोकसंख्या वाढते, त्याचं वेस्टेज पाणी आमच्या म्हणजे शहरातल्या लोकांना मग श्रीमंत आणि चांगले राहावं आणि गरिबांनी शेतकऱ्यांनी काय करावं, आमच्या शेतीच्या जीवावर तर ते जगतात. तुम्ही पण शेतकरी साहेब आहे, तुम्ही आमचे नेते आहात. वस्तुस्थिती सांगितली म्हणजे आता काय घ्या सर वॉकथ्रू घ्या. अजित पवारांना आज सावरण्याचा विधी झाला आणि त्यानंतर पवार कुटुंब तिकडं करा नदीमध्ये करा आणि नीरेच्या संगमावरती अस्थि विसर्जन करत होतं आणि त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो शरद पवारांनी कामाला सुरुवात देखील केलेली आहे. बारामती तालुक्यातील नीरा वागज येथील नीरा नदीच्या दूषित पाण्याची पाहणी ती शरद पवार यांनी या ठिकाणी केली. खरं तर मोठा दुःखाचा डोंगर जो आहे तो पवार कुटुंबियावरती कोसळलेला असताना शरद पवारांच्या खरं तर तो दुःखाचा डोंगर बाजूला सारून शरद पवारांनी जे आहे ती पाहणीला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो नागरिकांशी त्यांनी शेतकऱ्यांशी या ठिकाणी संवाद साधला आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी हे बघू शकता आपण या ठिकाणी नीरा नदी खरं तर मोठी दूषित नदी जी आहे ती झालेली आहे आणि त्या माध्यमातून यावरती तोडगा काढावा अशी जी मागणी आहे ती गावकऱ्यांकडून शरद पवारांना केलेली आहे. एकंदरीतच भला मोठा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबावर कोसळला असताना दुसरीकडे मात्र आता शरद पवारांनी सूत्र हाती घेत जे आहे त्याला पुन्हा एकदा सुरुवात केली पाहायला मिळते. विजय राऊत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.